मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थकने आदर्शला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि त्याला ICUमध्ये देखील शिफ्ट केलेलं असतं. तितक्यातच सुधा, रुंदा आणि शलाका तिथे रडत रडत येतात. रुंदा अगदी मोठमोठ्याने रडत असते आणि म्हणत असते की काय झालं माझ्या आदर्शला. सुधा म्हणते की रुंदा, तू जास्त विचार करू नको, माझा देवावर विश्वास आहे, आपल्या आदर्शला काहीच होणार नाही. रुंदा म्हणत असते की अगं पण त्याने ही वेळच का आणली आपल्यावर. शलाका म्हणत असते की आई तू शांत हो, आपल्या दादाला काहीच होणार नाही. सार्थक विचारतो की बाबांजवळ कोण आहे. त्यावर शलाका सांगते की आकांक्षा आहे. डॉक्टर जेव्हा बाहेर येतात तेव्हा सार्थक डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर आता काय परिस्थिती आहे. डॉक्टर सांगतात की हे बघा, त्यांच्या डोक्याला मुकामार लागलाय, त्यामुळे ते अजून शुद्धीवर आले नाहीयेत, परंतु आपल्याला 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. सार्थक म्हणत असतो की डॉक्टर काही पण करा, पण माझा भाऊ बरा झाला पाहिजे. त्यावर डॉक्टर म्हणतात की हे बघा, आदर्श सुद्धा एक डॉक्टर आहेत आणि मी त्यांना पर्सनली ओळखतो. मी आणि माझी टीम पूर्ण प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की ते लवकरच शुद्धीवर येतील. पण जर का येत्या 24 तासात ते जर शुद्धीवर आले नाही तर काही सांगता येत नाही. हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. वृंदा अगदी मोठमोठ्याने रडत असते. ICUच्या विंडोमधून सार्थक हा आदर्शकडे बघत असतो आणि आदर्शसोबत घालवलेले सगळे चांगले वाईट क्षण त्याला आठवत असतात. खरं तर सार्थक हा मनातून खूपच तुटून गेलेला असतो आणि रडतही असतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी ही ऑफिसला आलेली असते आणि सर्वात पहिल्यांदा ती तिच्या बाप्पाची पूजा करते. सोनचाफ्याची फुलं ही बाप्पासमोर ठेवते आणि देवाची प्रार्थना देखील करते. तितक्यातच बेनारे तिथे येतात. बेनारे तिला गुड मॉर्निंग विश करतात आणि म्हणतात की मग बाकी काय चाललंय आणि कसं चाललंय तुमचं काम. आनंदी सांगते की एकदम व्यवस्थित सर, काल त्या फोटोबद्दल जे काही घडलं त्याबद्दल. त्यावर बेनारे म्हणतात की हो, त्या दिवशी मी सार्थक सरांसोबतच होतो. खरं तर आम्हाला आधी खूप टेन्शन आलं होतं आणि नंतर वाटलं की जे काही घडलंय ते खूपच वाईट घडलंय. खरं तर काहीतरी करावंसं वाटत होतं, परंतु काय करावं हेच सुचत नव्हतं. शेवटी सार्थक सरांनी मोबाईल काढला आणि जो काही स्टँड घेतला तो अगदी योग्य होता. आनंदी विचारते की आज सार्थक सर ऑफिसमध्ये नाही आले. त्यावर बेनारे म्हणतात की अहो तुम्हाला माहीत नाही का, अहो त्यांचा मोठा भाऊ आदर्श सरांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय. हे ऐकून आनंदीला मोठा धक्का बसतो. आनंदी विचारते की काय. बेनारे म्हणतात की हो, खरंच त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. आनंदी ही प्रचंड घाबरलेली असते. त्या क्षणाला आनंदी ऑफिसमधून निघते आणि हॉस्पिटलमध्ये येते. सार्थकला एका बाकड्यावर बसलेलं ती बघते आणि सार्थकला ती विचारते की सर, आदर्श सर कसे आहेत. सार्थक मात्र खूपच इमोशनल झालेला असतो आणि आनंदीला तो मिठी मारतो. सार्थक रडत रडत म्हणत असतो की माझ्या भाईचा ॲक्सिडेंट माझ्या समोर झाला, जर माझ्या भाईला काही झालं तर काय करू मी. आनंदी धड सार्थकला हातही लावू शकत नसते आणि शेवटी ती म्हणते की सर तुम्ही जरा शांत व्हा बरं आधी. सार्थकला म्हणत असते की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आदर्श सर लवकरच बरे होतील. तितक्यातच सुधा तिथे येते आणि सार्थकला विचारते की सार्थक, आदर्श शुद्धीवर आला की नाही रे. तेव्हा सार्थक म्हणतो की आता डॉक्टर जेव्हा बाहेर येतील तेव्हा सांगतील. आनंदी म्हणत असते की सर अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, आदर्श सर होतील बरे. सुधा म्हणते की आनंदी खरंच तू आलीस, खूप बरं वाटलं. आनंदी म्हणत असते की काकू अहो तुम्ही नका काळजी करू. तितक्यातच डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात की आदर्श आता शुद्धीवर आलाय, तुम्ही नका काळजी करू, लवकरात लवकर त्यांना ICUमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये पण शिफ्ट करण्यात येईल. सुधा अगदी मनापासून देवाचे आभार मानत असते. सार्थक विचारतो की आम्ही भेटू शकतो का. त्यावर डॉक्टर म्हणतात की हो भेटू शकतात, परंतु एका वेळी एकच. आणि मग सार्थक लगेचच आदर्शला भेटायला जातो. सार्थक आता आदर्श जवळ बसलेला असतो आणि म्हणतो की काही गरज होती तुला, थांब तू घरी ये, आता तुला बघतोस मी. काही गरज होती का एवढ्या रागारागात घरातून निघायची. आणि मी तुला आवाज देत होतो ना, थांबायचं तरी. काय अवस्था झाली आहे भाई ही, मला तुला असं अजिबातच बघवत नाहीये. आनंदी सार्थकचं आणि आदर्शचं ते बोलणं ऐकत असते. तर इकडे शलाका आणि केदार दोघेही हॉस्पिटलमध्ये येतात. तेव्हा सुद्धा त्या दोघांनाही सांगते की आपला आदर्श हा शुद्धीवर आलाय. ते ऐकून दोघांनाही आनंद होतो. सुधा म्हणते की तू पटकन वृंदाला फोन कर, तिलाही खूप आनंद होईल. शलाका लगेच तिला फोन करण्यासाठी जाते. केदार विचारतो की आणि आता आदर्शसोबत कोण आहे. त्यावर सुधा म्हणते की आहे ना सार्थक, आणि आता आनंदी सुद्धा आली आहे. खरं तर हा तिचाच पायगुण म्हणायचा, ती आली आणि आदर्श शुद्धीवर आला.
तर इकडे आनंदी आदर्शला विचारते की सर तुम्ही बरे आहात ना. त्यावर सार्थक म्हणतो की अहो त्याला काय विचारता, तो बराच म्हणणार. तर तितक्यातच बेनारेंचा आनंदीला फोन आलेला असतो आणि ते आनंदीला म्हणतात की आता आदर्श सरांची तब्येत कशी आहे. त्यावर आनंदी म्हणते की ठीक आहे, ते आत्ता शुद्धीवर आले. बेनारे म्हणतात की जरा सार्थक सरांना फोन द्याल का, जरा अर्जंट होता. आनंदी सार्थककडे फोन देते. बेनारे म्हणतात की मुंबईवरनं जे काही डीलर्स आले त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. त्यांना काहीतरी घाई सार्थक बेनारेंना म्हणतो की सगळ्या मीटिंग शेड्यूल करा, मी आता कोणालाच नाही भेटू शकत. आणि बेनारेचं काहीही न ऐकून घेता सार्थक फोन कट करून टाकतो. आदर्श म्हणत असतो की मला असं वाटतं डार्लिंग तू ऑफिसला गेलं पाहिजे, मी ठीक आहे आता. सार्थक म्हणतो की अरे असं काय बोलतोस, मी काय तुला अशा अवस्थेत सोडून जाऊ. आनंदी म्हणते की सर मला असं वाटतंय की तुम्ही तिथे जाणं जास्त महत्त्वाचं आहे. मी इथे थांबते, मी त्यांची काळजी घेते आणि जर काही वाटलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट देखील करत राहील. त्यावर आदर्श म्हणतो की मला असं वाटतंय की सार्थक त्याबरोबर बोलताय. तुझं आता तिथं थांबणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्या म्हणताय तर त्या थांबतील इथे. आणि मला माहिती आहे रात्रीपासून तू इथेच असशील आणि इथेच झोपला असशील. तू लवकरात लवकर आता घरी जा, फ्रेश हो आणि ऑफिसला जा. सार्थक म्हणतो की ठीक आहे मी जाऊन येतो, परंतु जर काहीही लागलं तरी मला लगेच फोन करा. त्यावर आनंदी म्हणते की हो सर आणि मग सार्थक तिथून निघून जातो. तर इकडे सार्थक हा त्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो त्याची मीटिंग करत असतो. त्याचवेळी आनंदी मात्र खूप प्रेमाने आदर्शची सगळी काळजी घेत असते. त्याला काय हवं नको ते सगळं बघत असते. वृंदा आणि सुधा देखील तिथे आलेल्या असतात. आनंदीला तिथे बघून वृंदाला मात्र तिचा राग येत असतो, परंतु आदर्श हा अडचणीत असल्यामुळे ती त्याच्याजवळ बसते. खरं तर वृंदाला खूपच वाईट वाटत असतं, परंतु आदर्श मात्र वृंदाकडे बघतही नसतो. अण्णा आणि मनोजसुद्धा हॉस्पिटलला आलेले असतात आणि ते सुधाला विचारतात की कशी आता. तर केदार लगेचच म्हणतो की तुम्ही कशाला आलात, म्हणजे आम्ही सर्वजण होतो ना इथे, तुम्ही कशाला आलात आणि तुम्ही कशाला एवढा त्रास घेतलात. तर अण्णा म्हणतात की हो यात त्रास कसला. की आताच आनंदी तिथे येते आणि म्हणते की अण्णा तुम्ही डबा आणला. तर अण्णा म्हणतात की हो. आनंदी सुधाला म्हणते की काकू तुम्ही कालपासून कोणीच काही खाल्लेलं नाही, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या बरं. सुधा म्हणते की अगं या सगळ्याची काय गरज होती, परंतु शलाका मात्र सुधाच्या हातातला डब्बा घेत म्हणते की बरं झालं डब्बा आणलास. इकडे सार्थकची मीटिंग झालेली असते. सार्थक लगेचच आनंदीला कॉल करतो. तो आनंदीला विचारतो की सगळं काही ठीक आहे तिकडे. आनंदी म्हणते की हो. सार्थक म्हणतो की ठीक आहे मी लगेचच निघतो. तर आनंदी सुधाला म्हणत असते की काकू मी आईकडून देवाचा अंगारा मागून घेतला होता, एवढा अंगारा मी आदर्श सरांना लावून येते. ते बघून सुधालाही खूप छान वाटतं. आनंदी तिथून निघून गेल्यावर सुधा अण्णांना म्हणते की उगाच तुम्ही आला तिथे. तर अण्णा म्हणतात की हो त्यात त्रास कसला, उलट आम्हाला बरं वाटलं की तुम्ही 2 घास खाल्लेत, आता लवकरात लवकर बरे होतील ते. तितक्यातच सार्थक तिथे येतो. सार्थक म्हणतो की हो काका तुम्ही कधी आलेत. तर सुधा म्हणते की अरे आपल्या सगळ्यांसाठी डब्बा घेऊन आले होते ते ऐकून सार्थक म्हणतो की थँक्यू सो मच काका. आणि मिस आनंदी कुठे. त्यावर अण्णा म्हणतात की आहे ते आतमध्ये. इकडे सार्थक हा आदर्शकडे आलेला असतो. आदर्श म्हणतो की झाली तुझी मीटिंग. सार्थक म्हणतो की ते सोड, तू कसा आहेस रे. तर आदर्श म्हणतो की मी ठीक आहे आणि एवढी काय काळजी करतोय माझी. तर आनंदी म्हणते की अहो सर तुमच्या काळजीने फक्त सार्थक सर नाही तर सगळं कुटुंब अगदी इमोशनल झालं आहे. त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद तर तुमच्या पाठीशी आहेच, परंतु माझ्या आईने सुद्धा तुमच्यासाठी अंगारा पाठवला आहे. तिची अशी श्रद्धा आहे की हा जर अंगारा तुम्ही लावला तर तुम्ही अजून लवकर बरे व्हाल. तुमची जर काही हरकत नसेल तर हा अंगारा लावू मी तुम्हाला. आदर्श म्हणतो की हो लावा ना. आनंदी लगेचच आदर्शला अंगारा लावते आणि म्हणते की बरं सर आता मी निघते, तुम्ही तुमची काळजी घ्या. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पुन्हा आनंदी सर्वांसाठी चहा घेऊन आलेली असते. आनंदी सर्वांना चहा देत असते. सार्थकलाही ती चहा देते. चहा पित असताना आदर्शचा चहा हा अंगावर थोडासा सांडतो, तर आनंदी लगेचच रुमालने ते पुसून देत असते. आनंदीचा हा स्वभाव बघून सुधाला मात्र फार छान वाटत असतं. तर डॉक्टर तिथे आलेले असतात आणि डॉक्टर म्हणतात की आज संध्याकाळी तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता, परंतु घरी गेल्यावर सुद्धा काळजीही घेतलीच पाहिजे. सार्थक डिस्चार्ज फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्यासाठी खाली जातो. सुधा म्हणत असते की देवी आईचीच कृपा झाली म्हणायची, सगळं अगदी व्यवस्थित झालं. तर इकडे आनंदी आणि सार्थक दोघेही आदर्शला घेऊन घरी आलेले असतात आणि दारामध्ये वृंदा उभी असते. वृंदा मात्र रागानेच आदर्शकडे बघत असते. तर आनंदी म्हणते की हो काकू पहिल्यांदा तुम्ही यांची दृष्ट काढा. तर वृंदा म्हणते की दृष्ट आणि ह्याची काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. एक डॉक्टर असून सुद्धा पेशंट झालाय हा.
त्यातच सुधा तिथे येते आणि वृंदाला शांत करते आणि आदर्शची दृष्ट काढून त्याला आतमध्ये घेते. सुधा केदारला सांगते की केदारराव आदर्शला त्यांच्या खोलीपर्यंत घेऊन जा. त्यावर केदार म्हणतो की हो. केदार आदर्शला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो तर सुधा ही आनंदीला म्हणते की खरंच मनापासून थँक्यू ग, आपल्यांनी सुद्धा केलं नसतं एवढं केलंस तू. आनंदी म्हणते की अहो काकू काय झालं त्यात एवढं, आणि आपण एकमेकांसाठी परके आहोत का. सुधा म्हणते की हो ते पण खरंच आहे, परंतु खरंच खूप आपुलकीने केलं तू हे सर्व. तू बस इथे, मी काहीतरी घेऊन आले तुझ्यासाठी, असं म्हणत सुधा किचनमध्ये जाते. सार्थक तिथे येतो आणि आनंदीला म्हणतो की मला माहिती आहे मिस आनंदी की मैत्रीमध्ये थँक्यू म्हणायचं नसतं, परंतु तुम्ही खरंच खूप काही केलंय. आनंदी म्हणते की सर तुम्ही काय कमी केलं का माझ्यासाठी, आणि आता आपल्यात मैत्री आहे ना, मग असं बोलायचं नाही. बाय द वे तुम्ही लोणचं खाल्लं का. त्यावर सार्थक म्हणतो की नाही अजून, जरा मुरायला हवं ना. आनंदी म्हणते की नाही आता मुरलं असेल, प्लीज तुम्ही एकदा खाऊन बघा. सार्थक म्हणतो की ठीक आहे, परंतु तुम्ही लिंबाचं लोणचं केलं हे खूप बरं झालं हा, म्हणजे आता आपल्या मैत्रिणीला नजर तरी लागणार नाही. आनंदी म्हणते की अहो मग आधी सांगायचं, मी त्यात मिरचीसुद्धा टाकली असती. त्यावर सार्थक विचारतो की मिरची का. त्यावर आनंदी म्हणते की अहो लिंबू मिरची, आणि असं म्हणून दोघंही हसू लागतात. सुधा तिथे येते आणि आनंदीला म्हणते की अगं आनंदी लाडू घे. आनंदी लाडू घेते आणि म्हणते की थँक्यू काकू. तर सार्थक म्हणतो की आता तुम्हाला विचारणार सुद्धा नाही आहेस का. सुधा म्हणते की अरे मला काय माहीत होतं तुला हवा आहे, घे ना तू पण लाडू. तर आनंदी म्हणते की सर राहू द्या तुम्ही, मी तुम्हाला माझ्यातून अर्धा देते. आणि मग आनंदी तिच्यातला अर्धा लाडू हा सार्थकला देते. सुधा मात्र त्या दोघांकडेही बघत असते. सुधा आनंदीला म्हणत असते की थांब मी तुझ्यासाठी चहा ठेवते. तर आनंदी म्हणते की काकू अहो मला काही नकोय, मी आता निघते. आणि सार्थकला आणि काकूंना बाय बोलून आनंदी तिथून निघून जाते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक हा काचेतून आनंदीला बघत असतो आणि म्हणत असतो की आनंदी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, पण मी हे सर्व तुला कसं सांगू. तेव्हा सार्थक हा काचेवर आय लव्ह यू असं लिहितो. आनंदी मागे वळून सार्थकला विचारते की काय झालं. तेव्हा सार्थक खुणावतो की काही नाही. आनंदी खुणावते की सगळं काही ठीक. त्यावर सार्थक म्हणतो की हो. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.